नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, महाडीबीटी स्कॉलरशिप संबंधित काही नवीन अपडेट्स आलेले आहेत, तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म जो भरलेला आहे त्यामध्ये तुम्हाला अंडर ड्यू स्थिती दिसत असेल, तर त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. आणि खूप सारे विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत की स्कॉलरशिप फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय, तर त्या संबंधित तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी लॉग इन करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जर तुम्ही स्कॉलरशिप फॉर्म भरलेला असेल तर या ठिकाणी माय अप्लाइड स्कीम या ठिकाणी जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला स्थितीमध्ये अंडर स्क्रुटिनी हे ऑप्शन दिसत असेल, तर ही आता प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी अंडर स्क्रुटिनीमध्ये हे ऑप्शन दिसत असेल. आणि त्यानंतर अर्ज क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे, तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी बघायला मिळेल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की फॉरवर्ड फॉर ॲप्रुव्हल आणि फर्स्ट इन्स्टॉलमेंटसाठी आणि दुसऱ्या ठिकाणी कॉलेज प्रिन्सिपल म्हणजे तुमच्या कॉलेजमधून हे डॉक्युमेंट्स जे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ॲप्रुव्हल करण्यात आलेला आहे आणि तो आता पुढच्या स्थितीला पाठवण्यात आलेला आहे. तर त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला स्थितीमध्ये अंडर स्क्रुटिनी ऑप्शन दिसत आहे. तर त्यानंतर या ठिकाणी प्रायोगिक फायदे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला किती फीज तुम्हाला या ठिकाणी किती बेनिफिट होणार आहे तर या ठिकाणी दिसणार आहे. आणि स्टुडंट्ससाठी म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे या ठिकाणी येणार आहे, तर या विद्यार्थ्याला त्याच्या अकाउंटमध्ये 4,250 रुपये हे त्याच्या अकाउंटमध्ये जाणार आहेत आणि 40,278 रुपये हे कॉलेजला जमा होणार आहे. तर या ठिकाणी मंजूर अर्ज अजून झालेला नाही, तर अंडर स्क्रुटिनी नंतर या ठिकाणी मंजूर अर्जमध्ये देण्यात येईल. तर त्यानंतर या ठिकाणी राईट टू गिव्ह अप ही ऑप्शन देण्यात आलेलं आहे, तर या ठिकाणी कोणीही क्लिक करायचं नाही. तर या ठिकाणी खाली एक माहिती त्यांनी दिलेली आहे की शिष्यवृत्तीचा लाभ कायमस्वरूपी थांबवण्याची किंवा सोडून जाण्याची तुमची इच्छा असली तरच राईट टू गिव्ह अप हे बटन दाबायचे. तर या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी नोट देण्यात आलेली आहे. तर ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय, तर या ठिकाणी लास्ट डेट ही 31 मार्च 2024 ही डेट देण्यात आलेली आहे. तर त्यानंतरसुद्धा ही डेट वाढण्याची शक्यता आहे. जर तुम्ही अजूनसुद्धा हा फॉर्म जर भरलेला नसेल तर लवकरात लवकर हा फॉर्म भरून टाका. आणि या ठिकाणी आधार बँक लिंक या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं स्टेटस ॲप्रुव्हल झालेलं दिसायला पाहिजे, व्हॅलिड. म्हणजे जर तुमचा आधार नंबर जर या ठिकाणी लिंक जर नसेल बँकशी तर या ठिकाणी असं क्रॉस चिन्ह येईल आणि जर तुमचं जर लिंक जर असेल तर या ठिकाणी असं व्हेरीफाईडचं चिन्ह येणार आहे. तर जर तुमचं जर क्रॉस चिन्ह असेल तर तुम्ही बँकेत जाऊन तुमचं आधार नंबर लिंक करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आधार क्रमांक या ठिकाणी अपडेट प्रोफाईल ॲज पर आधार या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP देण्यात येईल. तर तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकून ही माहिती या ठिकाणी अपडेट करून घ्यायची आणि सेव्ह करायची. तर अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती सांगायची होती. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक्स करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा.